हे मोरपीस फक्त कार्ड पेपर पासून बनवलं आहे, पण तयार झाल्यावर ते इतकं रिअलिस्टिक दिसतं की तुम्ही पुन्हा एकदा पाहाल. चला हे मोरपीस कसं बनवलं ते पाहूया. कालच्या पार्टमध्ये आपण आपल्या मोराला कलर करून पूर्ण केला होता. आज आपण त्याच्यासाठी सुंदर मोरपीस बनवणार आहोत. सर्वात आधी हा फोटो पाहून घ्या, कारण ह्याच पॅटर्नला फॉलो करून आपण आपला मोरपीस बनवणार आहोत. सुरुवातीला 20 सेंटीमीटर लांब आणि 6 सेंटीमीटर रुंद असा हा आकार कापून घेतला आहे. आता हिरवा कार्ड पेपर घेऊन त्यावर हा आकार ठेवून तसाच कापून घेतला आहे. त्याला मधून फोल्ड करून अशा प्रकारे छोटे कट्स दिले आहेत. हे कट्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण यामुळे मोरपिसाला एक नॅचरल आणि रिअलिस्टिक लुक मिळतो. आता बनवूया मोरपिसाचा सगळ्यात सुंदर भाग. यासाठी आपण पिवळा, नारंगी, आकाशी आणि निळा हे 4 रंग वापरणार आहोत. एका पेपरवर 4 वेगळ्या साईजचे ओव्हल शेप कापून घेतले आहेत. आता सर्वात मोठा ओव्हल पिवळ्या कार्ड पेपरवर, त्यापेक्षा छोटा नारंगीवर, त्यापेक्षा छोटा आकाशीवर आणि सगळ्यात छोटा निळ्या कार्ड पेपरवर कापून घेतला आहे. आता हे 4ही शेप्स एकावर एक अशा प्रकारे चिटकावून घेतले आहेत आणि तयार झाला आपल्या मोरपिसाचा सुंदर मधला भाग. आता हा भाग मोरपिसावर चिटकावून घेतला आहे. त्याच्या मागे एक छोटा तुकडा तारेचा लावला आहे, त्यामुळे हे मोराचं डेकोरेशन व्यवस्थित फिक्स करता येईल. आता कार्डबोर्ड बॉक्स घेऊन त्यावर हा बेस कापून घेतला आहे आणि त्याला मोरपंखी रंगात दिला आहे आणि त्यावर आपली तयार केलेली मोरपिसं अशा प्रकारे लावून घेतली आहेत आणि तयार आहे आपल्या मोराचा फायनल लुक. तुम्हाला हे मोरपीस खरं वाटलं की DIY कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सोप्या गणपती डेकोरेशन आयडियासाठी फॉलो करा आणि पुढच्या पार्ट नक्की पहा. पुढच्या पार्टमध्ये आपण आपल्या जंगल थीमसाठी पक्षी कसे बनवायचे ते पाहूया. गणपती बाप्पा मोरया.